आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व रोहित पाटील आहेत। तुम्ही आज नाना काटे यांच्या प्रचारार्थ इथे आला आहात, कसं पाहता या निवडणुकीकडे? निश्चितपणाने लोकांचा प्रतिसाद हा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्त आहे, लक्षात येते। लोक स्वतःहून येत आहेत, अडचणी सांगतायत, त्यांचा नानांवरती विश्वास आहे आणि तो विश्वास मला लोकांच्या मध्ये डोळ्यामध्ये बघायला मिळतो। एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आणि शिवसेना हे पक्षचिन्ह गेल्यापासून आता कमळासोबत धनुष्यबाण दिसू लागलाय, राष्ट्रवादी सोबत धनुष्यबाण चिन्ह दिसत नाहीये, याचा फटका निवडणुकीला बसू शकतो का? मला असं काही वाटत नाही। लोकांचं ठाकरे कुटुंबावरती निश्चितपणाने प्रेम होतं, सर्व शिवसैनिकांचं ठाकरे कुटुंबावरती प्रेम होतं आणि त्यामुळे त्याचा फटका किंवा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला तो लोकांना काही मनापासून मान्य आहे असं मला वाटत नाही आणि निश्चितपणाने लोक मतदानाच्या माध्यमातून या निर्णयाला आणि चाललेली जी हुकुमशाही आहे त्याला उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आज धनुष्यबाण आणि शिवसेना हे पक्षचिन्ह किंवा नाव जरी ठाकरेंकडे नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शेवटपर्यंत ठाकरेंसोबत उभा राहणार। आता त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, पण निश्चितपणाने ज्या वेळेस जे नेते किंवा जे नेतृत्व अडचणीत आलेलं आहे त्यावेळेस पवार साहेबांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, मराठी माणसाचं अस्तित्व हे मुंबईसारख्या शहरामध्ये टिकलं पाहिजे हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आणि वसंतदादांचा होता आणि तीच भूमिका निश्चितपणाने पवार साहेबांच्या असल्यामुळे येणाऱ्या काळात पवार साहेब सुद्धा तो निर्णय घेतील असा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं। आज महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या सोबत प्रचाराच्या रिंगणात तुम्ही उतरलेले आहात, काय वाटतं, विजय निश्चित वाटतो? निश्चितपणाने अगदी 100% नानांचा विजय हा निश्चित आहे। नानांचा चेहरा चांगला आहे, मनमिळावू आहे, लोकांचा नानांवरती विश्वास आहे आणि तो विश्वासच नानांना विजय करेल यात शंका नाही। आज रोहित पाटील तुमच्यासोबत प्रचारासोबत पायाला पाय लावून चालतायत, काय वाटतं, विश्वास जास्त वाढला? नक्कीच ज्या पद्धतीनं रोहित दादाचं युवकांवरती प्रेम आणि युवकांचं दादांवरती प्रेम आपल्याला दिसून येतोय। या चिंचवड विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं ज्या दिवशी उमेदवार डिक्लेअर झाल्यापासून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नव्हे तर महाविकास आघाडी कामाला लागलेली आहे। प्रत्येक कार्यकर्ता मी स्वतः नाना काटे म्हणून प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचत आहे आणि आपलं या शहरात झालेलं पूर्वीचं काम आहे ते प्रत्येक मतदाराला सांगत आहे। काय वाटतं, नाना काटे कितीचं लीड घेऊन विजय होते? 50,000 पेक्षा जास्त मतं। चला ठीक आहे, तर आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा आणि कणखर नेतृत्व रोहित पाटील, त्यांनी विश्वास ठेवलाय 50,000पेक्षा जास्त मतांचं लीड घेऊन नाना काटे विजयी होतील। आता पाहणं हे गरजेचं आहे की इलेक्शन मध्ये नेमकं धुराळा कोणत्या पक्षाचा उडतोय आणि नेमका काय गणित असणार आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज।